नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जेव्हा तुम्ही पुढे चालता तेव्हाच तुमची सावली मागे पडते. तर आपण गुरुचरित्र पारायण कसे करायचे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना विनंती आहे की तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये गुरुचरित्र पारायण हे नक्की एकदा तरी करा. कारण आपण आपलं ध्येय गाठण्यासाठी जे कष्ट घेतो त्या कष्टासोबतच आपल्या गुरुची साथ देखील महत्त्वाची आहे. गुरुचरित्राचे पारायण हे केल्यामुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यात खूप मोठा बदल झालेला दिसून येतो. तर मित्रांनो, गुरुचरित्र पारायण कधी करावे आणि कशासाठी करावे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. खरं तर तुम्ही हे पारायण केले तर त्याची फलश्रुती ही मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे मिळतील. हे पारायण करताना तुम्ही 1 दिवसीय करू शकता किंवा 5 दिवसीय करू शकता किंवा 7 दिवसीय करू शकता. या पारायणामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक बदल घडून येते. निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. या पारायणामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक बदल घडून येतात. हे पारायण तुम्ही स्वामींच्या शक्य असेल तर स्वामींच्या मठात जाऊन देखील करू शकता. येणाऱ्या 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. तर स्वामींच्या मठात जाऊन शक्य असेल तर 3 दिवसाचं पारायण 26 जुलै रोजी करू शकता. वाचण्याच्या स्पीड जर चांगले असेल तर 5 दिवसाचे देखील करू शकता. कारण नोकरी करणाऱ्या काही काम करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या कामातून वेळ काढून पारायण पूर्ण करता येते. 7 दिवसांचे पारायण देखील करू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. 29 जुलै म्हणजे उद्यापासून 7व्या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी येईल. त्या दिवशी महिन्याच्या कालावधीमध्ये काही नियम असतात, ते सर्वांनी कटाक्षाने पाळायचे आहेत. पारायणाला बसताना जी आपण सुरुवात करणार आहोत त्या दिवसापासून उद्यापनापर्यंत कुणाचीही निंदा करायची नाही, कोणालाही खोटं बोलायचं नाही, कोणालाही फसवायचं नाही आणि मनापासून स्वामींची सेवा करायची आहे. या कालावधीमध्ये ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे. पारायण तुम्ही पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर देखील करू शकता. वाचन करीत असताना जो अध्याय चालू केलेला आहे तो पूर्ण करून मगच उठायचा आहे. अध्याय अर्धवट सोडायचा नाही. मध्यान्हचा जो कालावधी आहे म्हणजे 12 ते 12:30 या कालावधीमध्ये वाचन बंद ठेवायचे आहे. कारण हा दत्तगुरूंचा दीक्षा मागण्याचा काळ आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम पारायण कसं करायचं, तर पारायण करताना मनाशी संकल्प करायचा आहे. हातात पाणी घ्यायचं आहे आणि नाव बोलून हातात पाणी घेऊन मी अमुक अमुक या दिवसापासून या दिवसापर्यंत स्वामी चरित्र पारायण करणार आहेत आणि मला तुम्ही मार्गदर्शन करावे असं बोलून हातावर गंध, फूल, अक्षता घेऊन ताम्हणात पाणी सोडून हा संकल्प करायचा आहे. अशा प्रकारे पारायण चालू करायचं आहे. पारायण चालू करताना स्वामी चरित्रावर गंध, फूल, अक्षता वाहायच्या आहेत आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. मी ज्या श्रद्धा भक्ती भावाने पारायण करत आहे तर तुम्ही मला मार्गदर्शन करावे आणि माझ्या हातून पारायण पूर्ण करून घ्यावे असा संकल्प करायचा आहे.
तर पारायण करताना सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करून देवांची पूजा करायची आहे. तुम्ही गुरुचरित्र वाचन करत असताना तुमच्यासमोर स्वामींचा सुंदर फोटो किंवा मूर्ती ठेवा. एका चौरंगावर लाल वस्त्र अंथरून एका हाताने तांदळाची मूठ घेऊन त्या तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला कलश ठेवा. कलशामध्ये 1 रुपया, सुपारी, हळदी कुंकू आणि अक्षता वाहा. नंतर त्या कलशावर नारळ ठेवून नारळाच्या कडेने आंब्याची 5 पाने लावा आणि कलशावर स्वस्तिक काढा. त्यासोबतच पान सुपारी ठेवा. घरात कोणते फळ असेल ते देखील ठेवले तरी चालेल. नंतर समई लावून धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे. अशा प्रकारे चौरंगाच्या कडेने सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. पारायण सुरू करण्या अगोदर पोथीची पूजा करायची आहे आणि तिला हळदी कुंकू वाहायचं आहे आणि मग वाचनाला सुरुवात करायची आहे. पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींचा नामजप करायचा आहे किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. 11 किंवा 108 वेळा तो म्हणायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणायचं आहे. पारायण वाचताना त्यामध्ये काही शब्द हे संस्कृतमध्ये असल्याने ते व्यवस्थित वाचन करायचे आहे आणि त्यानंतर त्या वाचनानंतर त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. पारायण करताना काय खावे काय खाऊ नये, तर ज्या वेळेस तुम्ही पारायण करता त्यावेळेस परान्न घ्यायचे टाळायचे आहे. काही पदार्थांचे 2 भाग होतात, ते पदार्थ खाण्यात येणार नाही ही काळजी घ्यायची. पारायण काळात एकच धान्याचे सेवन करायचे आहे. पालेभाज्या सेवन करायच्या आहेत. जर तुम्ही बाहेर गावी गेला असाल आणि तुम्हाला जेवण बनवणे शक्य नसेल तर बाहेर कुठेही जेवताना पैसे देऊन मगच जेवण करा. पारायणानंतर दूध, खीर स्वामींना अर्पण करायची आहे. घरातील सर्वांनी तो पदार्थ प्रसाद म्हणून सेवन करायचा आहे. पारायण पूर्ण झाल्यानंतर अन्नदान केले जाते. गाईला नैवेद्य दाखवला जातो. शक्य असल्यास दान दक्षिणा केली जाते. याची चांगली फलश्रुती मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.